एक मराठा लाख मराठा म्हणत जरांगेंनी मराठा आंदोलनावरून रान उठवलेला आहे। अजूनही त्यांचं उपोषण सुरू आहे। पाहुयात या संदर्भातला हा रिपोर्ट। गेल्या 6 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसागणिक खालावत चालली आहे। अन्न पाण्याचा त्याग आणि औषधोपचारालाही जरांगे पाटील यांनी नकार दिल्यानं आता त्यांना प्रचंड अशक्तपणा आलाय। ही परिस्थिती पाहता मराठा समाजाकडून पाणी घ्या पाटील असं म्हणत अंतरवली सराटीत घोषणाबाजी करण्यात येते। सहकारी आणि नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांनी आग्रह केल्यानं जरांगे पाटलांनी घोडभर पाणी सुद्धा घेतलं। पण जरांगेंची सध्या परिस्थिती पाहता कार्यकर्त्यांकडून जरांगेंच्या तब्येतीविषयी काळजी व्यक्त होतीये। मराठा बांधवांना मुंबईला गेलो आम्ही, आता कुठपर्यंत आमचा अंत पाहणार आहोत, कारण की मराठा समाजाचे या आरक्षणातून वंचित आहे। म्हणून सरकारला एकच विनंती आहे की आमच्या राज्याचा इतका अंत तुम्ही पाहू नका, आता तरी काहीतरी याच्यावर तरी पर्याय काढा अशी विनंती आहे। 10 फेब्रुवारीपासून जरांगे पाटील उपोषणाला बसले। 54 लाख कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सगळे सोयऱ्यांना देखील कुणबी प्रमाणपत्र द्यावं ही जरांगेंची प्रमुख मागणी सरकारनं मान्य करत अधिसूचना सुद्धा काढली। पण त्या अधिसूचनेचं कायद्यात अद्याप रूपांतर झालेलं नाही आणि नेमक्या याच मागणीकरता जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत। याच मुद्द्यावरून विरोधकांकडून सरकारवर निशाणा सुद्धा साधला जातोय। सकल मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी घेऊन पुन्हा एकदा जरांगे पाटील मैदानात उतरले। पण ह्या सरकार त्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करते। एकनाथ शिंदेनी मागच्या वेळेला जरांगे पाटलांसहित संपूर्ण मराठा समाजाला फसवलेलं आहे। दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधकांकडून राजकीय पोळी भाजण्याचं काम सुरू असल्याचा पलटवार मंत्री उदय सामंत यांनी केलाय। तसंच येत्या 20 तारखेला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विशेष अधिवेशन घेऊन मार्ग काढू अशी ग्वाही सरकारकडून देण्यात आली आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की मी आरक्षणासाठी अधिवेशन लावेल। ते 20 तारखेला अधिवेशन आहे। त्यांच्या अधिकृत अकाउंटवरनं सीएमओनं काल ट्विट केलेलं आहे की 20 तारखेला अधिवेशन आहे। 20 तारखेला अद्याप बराच अवकाश आहे। जरांगेंची सध्या परिस्थिती पाहता यावर लवकरात लवकर तोडगा निघणं नितांत गरजेचं आहे। सरकार आता यावर कसा मार्ग काढतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। अंतरवली सराटीहून सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।